कुणी पद देता का पद? अरे इतकी लाचारी पदासाठी? सचिन अहिर उपसभापती होताच ठाकरेंच्या वाघाने गोड बोलून जिरवली. सर्व जनतेला एक नम्र विनंती की आता कोणालाही कट्टर शिवसैनिक बोलू नका. उद्या तो कुठे जाईल सांगू शकत नाही. या गद्दार आमदार आणि खासदार यांनी मतदारांचा तळतळाट घेऊ नये. जाता जाता अनिल परब यांचा नीलम गोरेंना टोला. सचिन अहिर नावाचा बुलडोझर फिरला आणि काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. सभापती महोदय की एवढा आपण जी विनंती सांगितली ती मान्य केली. आम्ही निवडणूक आम्ही मोठ्या मनाने सांगितलं मागे घेतोय. ठीक आहे, आम्ही हरलो असतो, परंतु सभागृहामध्ये ती जी काय आयुधं वापरायची आहेत ती आम्ही वापरू शकलो असतो. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, खरं म्हणजे पहिलं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी सांगितलं की मी धर्म पाळणार आहे. तर जो मी ज्या धर्मासाठी मी इथे बसलोय तो पहिला पाळतो. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती श्री सचिन अहिर यांची एकमताने निवड झाली, त्यामुळे मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि ह्या सभागृहाची उच्च परंपरा, ह्या सभागृहाचं जे काय गरिमा आजपर्यंत जी पाळली गेली ती आजच्या निवडणुकीत देखील पाळली गेली. त्याबद्दल सभागृहाचं देखील सगळं मनापासून मी आभार मानतो की या सभागृहाचं पावित्र्य, या सभागृहाची परंपरा या सभागृहाने पाळली. खरं म्हणजे सर्वसाधारण पद्धत अशी आहे की ज्या वेळेला सभापती उपसभापती यांची निवड होते त्यावेळेला निवड झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता हे सगळे मिळून त्यांना त्यांच्या आसनास्थ नेतात. आपण म्हटलं की सभागृहाची उच्च परंपरा, सभागृहाची प्रतिष्ठा, सभागृहाच्या घटनात्मक पदांचा आपण इथे वारंवार उल्लेख केला आणि ती पाळली पाहिजे. एक जागा तर आपण भरली, आज जर दुसरी जागा देखील भरलेली असली असती तर कदाचित आमच्यावरती अभिनंदनाचा प्रस्ताव करण्यासाठी जी काय आम्हाला लाचारी करावी लागली ना, हो द्या द्या बोलायला द्या, हे किदान करावं लागलं नसतं. आम्ही अभिनंदनासाठी लाचारी करावी इतकी वाईट परिस्थिती तर आमची नाही. सचिन अहिर यांचं अभिनंदन करणं हे आमचं कर्तव्य आहे, पण अभिनंदन करण्यासाठी लाचारी करावी? आपल्याकडे वारंवार मागावं लागतं, हो द्या हो अभिनंदन करायला द्या. खरं म्हणजे इथे काय राजकीय विषय आज बोलायचा नाहीये, राजकीय विषय मी बोलणार नाही. अभिनंदनाचा प्रस्ताव आहे. परंतु दादा, आपण तर या सभागृहाचे मध्यबिंदू आहात. संसदीय कार्यमंत्री म्हणजे तुमच्या हातात या संसद कशी चालवावी याचं सगळं आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे जशी उपसभापतीची निवडणूक आपण करून घेतली, एकमताने केली, तसं हे विरोधी पक्ष नेत्याचं पद जरी आपण भरलं असतं तर कदाचित आपल्या कर्तृत्वाला आणखीन झळाळी आली असती. राजकीय विषय बोलायचा नाही, ठीक आहे, पण सचिन अहिर यांचं आज सगळ्यांनी जे काय सांगितलं आम्ही देखील त्या बाबतीत सहमत आहोत. एक जमिनीशी जोडला गेलेला कार्यकर्ता आज या सभागृहाच्या उच्चस्थानी जाऊन बसलेला आहे. सचिन अहिर यांच्याबरोबर आमच्याकडे आल्याच्या नंतर जे काय आमचे संबंध निर्माण झाले त्याच्यातनं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आम्ही बघितलं. सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे, सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर आहे, कला क्षेत्रात त्यांचा वावर आहे. त्यांचा वावर त्यांनी मंत्री म्हणून काम, 3 वेळा ते आमदार होते, मंत्री म्हणून काम केलंय. त्याच्यामुळे सामाजिक समस्या कशा हाताळायच्या याची हातोटी त्यांच्याकडे आहे. कामगार क्षेत्रात त्यांचा चांगला वावर आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे असलेले संबंध, त्यांना कशा पद्धतीने परिस्थिती हाताळायची याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणालाही शंका असायचं काही कारण नाही. आज मनापासून मला तर दुःख झालं, कारण काय, माझा एक चांगला साथीदार जो मला सतत पाठीमागून माझ्या या सगळ्या कामगिरीमध्ये त्याची सतत एक साथ होती. थोडंफार दुःख तर होणारच, पण तरी देखील त्यांनी राजकीय निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या राजकीय निर्णयाचं त्याला यश मिळो अशीच आम्ही प्रार्थना करणार. प्रश्न असा आहे की आजपासून ते सभापती उपसभापती झालेले आहेत. आता ते पक्षाचे नाही आहेत कुठले. आता त्यांच्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी हे दोघेही सारखे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी दोघांकडेही त्याच नजरेने बघावं, दोघांनाही समान न्याय द्यावा. सत्तेच्या बाजूने थोडं कमी असेल तरी चालेल,
पण विरोधकांना संधी जास्त मिळाली, कारण विरोधक आता फार कमी प्रमाणात राहिलेले आहेत. ते आज आपण बघितलंच. काय आपण विरोधक कमी असले की काय, म्हणजे इथे गडकरी साहेब जे बोलायचे की सत्तेचा माज असू नये आणि अल्पमतात असल्याचा न्यूनगंड असू नये. त्यामुळे सत्तेचा माज असू नये आणि अल्पमतात असल्याचा न्यूनगंड असू नये. त्याच्यामुळे आता सभापती आणि उपसभापतींचं हे कर्तव्य आहे की ह्या सभागृहाचं संतुलन सांभाळणं ही आता त्यांची जबाबदारी आहे. आणि सचिन अहिर यांच्याकडनं आम्ही ही अपेक्षा करतो की त्यांचे असलेले सर्वांशी चांगले संबंध, मला वाटत नाही की या सभागृहात त्यांचे कोणाशी कटू संबंध आहेत, सगळ्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. या संबंधांचा आधार घेऊन त्यांनी ह्या सभागृहाची जी काही प्रतिष्ठा आहे, जी आत्तापर्यंत सगळी नावं वाचून दाखवली, या सभागृहाची प्रतिष्ठा कायम राखावी अशी आमची इच्छा आहे. दादांनी मगाशी एक सुरुवातीला म्हटलं की माझ्या मनात थोडी भीती होती. आज सचिन अहिर यांचा बुलडोजर असा चालला की बऱ्याच लोकांच्या स्वप्नांचा त्यांनी चक्काचूर करून टाकला, चुराडा केला. आणि हा बुलडोजर कसा आला कोणालाच कळलं नाही. आम्ही काही लोकांचा, मला वाटतं मला व्हावं, काही लोकांचा केला बसून बोलू नका. आणि मग अशा लोकांच्या दुःखावरती जर कोणी फुंकर मारली असती तर फार मोठा चमत्कार झाला नसता, पण निवडणुकीत थोडा बहुत चमत्कार झाला असता ही भीती दादांच्या मनात होती. आता आम्ही तर फक्त 5, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 2 एवढेच लोक होतो, तरी देखील व्हीप काढला गेला. तर मी म्हटलं ठीक आहे, कमी आहोत पण भीती तर नक्की आहे. दादाला का भीती एवढी? पण दादा ठीक आहे, आपण एक यशस्वी संसदीय कार्यमंत्री आहात, सगळ्यांना सांभाळण्याचं कौशल्य आपल्याकडे आहे. आणि सचिन अहिर यांच्याबद्दल सगळ्या सभागृहाला एक वेगळा आजपासूनचा जो त्यांचा उपसभापती पदाचा जो कार्यभार होणार आहे त्याच्याबद्दलचा आदर असायलाच पाहिजे. शेवटी ती खुर्ची आदराची खुर्ची आहे, त्या खुर्चीचा मान सन्मान ठेवावा लागतो. माझी सचिन अहिर यांच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की ह्या सभागृहाची जी काय प्रतिष्ठा आहे, जसं आता डावखरे साहेब आमचे होते, डावखरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, पण डावखरे साहेबांची केबिन ही सगळ्या पक्षाची केबिन होती. कोणालाही त्या केबिनमध्ये जावं, कोणीही त्या केबिनमध्ये खावं, कोणीही डावखरे साहेबांशी गप्पा माराव्या, असं एक त्या केबिनचं वैभव होतं. हे वैभव कायम ठेवतील अशी एक माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि त्यांना त्याच्यामध्ये त्यांचं त्याच्यामध्ये कौशल्य आहे, आम्ही मान्य करतो. आणि म्हणून आमची पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देताना, कारण आता काय राजकीय भाषणं तर इथे होणारच आहेत, राजकीय आम्हाला जे काय बोलायचं ते आम्ही बोलणारच आहोत, पण राजकीय भाषणाचं व्यासपीठ फार इकडे नसतं आणि ते काही इथपर्यंतच मर्यादित असतं. बाहेर गेल्यावरती त्याचा काय विषय नसतो, बाहेरचे विषय वेगळे असतात. परंतु राजकीय असतील, कायदेशीर असतील, हे प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. इकडे कोणी क्लीन चिट दिली म्हणजे क्लीन चिट मिळतेच असं काही नाही आहे. याच्यावरती देखील बाहेर अजून काही गोष्टी आहेत जिकडनं सगळं ठरवावं लागतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आजच्या नाही आहेत, या भविष्यात होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आज मी सचिन अहिर यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी कारकीर्द आपली जी काय आहे त्यांची कारकीर्द उज्ज्वल केली, आणखीन ती उज्ज्वल व्हावी अशी सभागृहाच्या वतीने आमच्या वतीने मी अपेक्षा करतो आणि त्या अपेक्षेला ते पूर्ण उतरतील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद.